महाराष्ट्रातील पुणे जवळील दौंड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। कचऱ्यातून एका नवजात शिशुचा मृतदेह आणि मानवाच्या शरीराचे विविध अवयव सापडले आहेत। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील बोरावके नगर परिसरात असलेल्या कचऱ्याच्या डब्यात प्लास्टिकच्या 9 वेगवेगळ्या बाटल्या आढळून आल्या। त्यातील एका बाटलीत नवजात शिशुचा मृतदेह होता, तर उर्वरित 8 बाटल्यांमध्ये मानवी शरीराचे विविध अवयव होते। या बाटल्या व्यवस्थित बंद करून अज्ञात व्यक्तीने त्या कचऱ्यात टाकल्या होत्या। नवजात शिशुच्या मृतदेहासह नवीन शरीराचे अवयव कचऱ्यात सापडल्याची माहिती परिसरात पसरताच संपूर्ण दौंड शहर हादरले। या घटनेबाबत दौंड शहराचे डीवायएसपी बापूराव दडस यांनी सांगितले की कचऱ्यात पडलेल्या या बाटल्या पाहून काही स्थानिक नागरिकांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सर्व बाटल्या जप्त केल्या। या घटनेच्या संदर्भात दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। आज सायंकाळी दौंड शहरातील बोरावके नगर परिसरात एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारी असलेल्या कचऱ्याच्या डब्यात काही बाटल्या आढळल्या। त्यातील एका बाटलीत नवजात शिशुचा मृतदेह तर 7 ते 8 बाटल्यांमध्ये मानवी शरीराचे अवयव असल्याची माहिती आम्हाला डायल 112 द्वारे मिळाली होती। त्यानंतर आमचे पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची पाहणी केली। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दौंड पोलीस ठाण्यात संबंधित कायद्याच्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा योग्य तपास सुरू असून पुढील तपास पीआय गोपाल पवार आणि एपीआय नागनाथ पाटील हे करत आहेत। आज सकाळी दौंड शहराजवळील बोरावके नगर येथील एचपी पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या एका कचरा टाकण्याच्या जागेवरती काही बरण्या, ज्याच्यामध्ये मृतावस्थेतील एक अर्भक आणि इतर 7 ते 8 बरण्या ज्याच्यामध्ये काही शरीराचे अवशेष असे त्या ठिकाणी आम्हाला असल्याबद्दल डायल 112 वरती कॉल आल्यामुळे आमचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी रवाना होऊन त्या ठिकाणी सदर घटनेची पाहणी करून तिथला व्यवस्थित पंचनामा करून त्या अनुषंगाने आम्ही दौंड पोलीस स्टेशन येथे उचित कायद्याच्या उचित कलमानुसार त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि त्या अनुषंगाने पुढील तपास चालू आहे। याच्यामध्ये पीआय गोपाळ पवार आणि एपीआय नागनाथ पाटील हे पुढील तपास करत आहेत।